परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आणि नेहरूतन या दोन उद्यानाचं पुनर्जीवन करावं या मागणीसाठी शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली असून विधानसभा संघटक अंबिका डहाळे यांच्या शिष्टमंडळांनी ही मागणी केली आहे। शहरातील नागरिकांना मॉर्निंग वॉकसाठी आणि लहान मुलांना खेळण्यासाठी या उद्यानाची पुनर्जीवन करणे गरजेचे आहे। त्यामुळे याकडे लवकरात लवकर महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा अंबिका डहाळे यांनी दिला आहे। यावेळी शिष्टमंडळात वंदना कदम, कमल कासले, ज्योती पाटोळे, कीर्ती चौधरी, वैशाली खांडे, द्रौपदी जावळे, उषा मुंडे, कविता राठोड, संगीता चट्टे यांच्यासह अन्य उपस्थित होते। 24 तास नेहरू उद्यानच्या गेटला कुलूप असतं। आपण बघितले किती गवत वाढलेलं आहे। मुलांसाठी लावलेल्या खेळणीसुद्धा सगळं गवतामध्ये आहेत। मुलांनी इथे येऊन खेळायचं कसं? आणि पाहतोय आपण की कुठली स्वच्छता या गार्डनमध्ये दिसत नाही आहे। जिथं कारंज केलेलं आहे ते कारंजसुद्धा सगळं खराब झालेलं आहे। त्याच्या सगळ्या फरशा टाईल्स वगैरे निघालेल्या आहेत। इतकी बक्काल अवस्था या उद्यानाची झालेली आहे। म्हणजे काय म्हणतात तर आपल्या शोषितपणाचा अंत महापालिका प्रशासन बघते असं म्हटलं तर खरंच वावगं होणार नाही। महापालिकेने याच्याकडे लक्ष द्यावं। येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना खेळण्यासाठी एक चांगली जागा मिळेल। चांगलं शहरामध्ये आहे, गावठाण भागामध्ये आहे, मुलांना जवळच्या जवळ खेळण्यासाठी उपलब्ध होईल। त्यामुळे या भागातली स्वच्छता करून इथं लॉन आणि खाली एक सँड टाकून जर व्यवस्थित त्यांनी केलं तर खूप सुंदर प्रकारे ह्याला मेंटेन केलं तर छान मुलांना एक व्यवस्था होऊन जाईल। माझी सगळ्यांनाच एक विनंती राहील की यासाठी आपण पण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि पाठिंबा द्यावा की अशा जर महापालिका प्रशासनाची जर असलेल्या चांगल्या वास्तूचा खराबा केला असेल तर आपण सगळ्यांनी उठून याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे। वेळोवेळी महापालिकेमध्ये असताना मी या संदर्भात निवेदन दिलेले आहे। महापालिका त्यावेळेस त्यांनी स्वच्छता करत होते, थोडंफार कुठेतरी मग डागडुजी करत होते। हे कारंज नीट करायला त्यांनी हातामध्ये घेतलं, पण नंतर परत त्याचा मेंटेनन्स न केल्यामुळं सगळं खराब झालेलं आहे। त्यामुळे महापालिका प्रशासनाला फक्त यातून जागा करायची अशी माझी इच्छा आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।